काल मी तुम्हाला मंतरच्या नगरपंचायतचा कारभार जो आहे तो कसा चालला आहे आणि काय चाललं आहे, कशी अंगणवाडी ते बांधतात, कसे रेटिंग त्याचं काम चाललं हे सगळं काल तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला दाखवलं होतं. तुमच्यापर्यंत समर्थ भारत आणि यांच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलो. आज मी आपले आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज यांच्या विशीखाली, यांच्या पुतळ्याखाली या ठिकाणी उभा आहे. आणि ह्या रस्त्याचं दोन्ही साईडच्या रोडनी ब्लॉक बसवण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. ते जे काम बसवण्याचं काम झालेलं आहे ते कसं जागतिक उच्च दर्जाचं काम आहे हे आज मी या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे. कारण ह्या काम करत असताना या ठिकाणी नगरपंचायतनी, त्याच्या ठेकेदारांनी किंवा त्याच्या सगळ्या लोकांनी त्याच्यामध्ये किती उच्च दर्जाचं काम केलं आहे, त्याच्यामध्ये त्यांना पारितोषिक द्यायला पाहिजे, राष्ट्रपती पुरस्काराने यांना सन्मानित करायला पाहिजे. असं हा काम आज या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. माणूस रस्त्याच्या साईडची अतिक्रमणं काढून हे काम का करतो याची कारणं असतात. याची कारणं काय असतात? आज मंचर गावठाणामध्ये जी बाजारपेठ होती, मुख्य बाजारपेठ, जी नेहमी मंचरच्या इतिहासामध्ये आर्थिक व्यवहारामध्ये मोठी उलाढाल करणारी ही बाजारपेठ होती, परंतु ह्या बाजारपेठेमध्ये आज सुटसुकाट झालेलं आहे. याचं कारण असं आहे का या गावठाणामध्ये जाणारे जे रस्ते आहेत ते रस्ते एकदम कमी झालेले आहेत. काही ठिकाणी लोकांनी आपले अतिक्रमण केलेले, काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने कामं झालेली आहेत. त्या पद्धतीने ह्या ठिकाणी हे जे रस्ते आहेत ते कमी झालेले आहेत. परंतु नगरपंचायतने आता हे रस्ते करण्यासाठी, साईडचे ब्लॉक करण्यासाठी या ठिकाणी ठेका उचलला होता आणि तो काम त्यांनी केलं. आता रस्ते रुंद करायचे म्हणजे काय करायचं, ब्लॉक बसवल्यानंतर काय करायला पाहिजे, त्याच्यामध्ये हे करायला पाहिजे का ब्लॉक बसवल्यानंतर साईडचे हे रस्ते जे आहेत ते रुंद व्हायला पाहिजे. इथून एक सिंगल गाडी आतमध्ये जात नव्हती, ज्याच्यामुळं आतले जे गावठाणामधले जितके काही व्यापारी आहेत त्यांचे लय बेकार कंडिशनमुळे ती बुरे हाल झालेले आहेत. तर त्यांच्या दुकानामध्ये गिराईक येतं का नाही ना, त्याला तास त्यांना वाट पाहावी लागती. ही बाजारपेठ उद्ध्वस्त करायचं काम हे सगळं राजकारण्यांनी लावलेलं आहे. आणि आता हे जे काम या ठिकाणी चाललेलं आहे हे काम मी तुम्हाला जागतिक दर्जाचं काम चाललं आहे, हे काम तुम्हाला दाखवण्यासाठी मी या ठिकाणी आज तुम्हाला ही मुलाखत देतोय. आणि आता हे पत्रकार माझ्याबरोबर पुढे जातील आणि कसं जागतिक दर्जाचं काम यांनी केलेलं आहे, कसं काम केलं, कामाची क्वालिटी काय आहे, काय केलं यांनी कामामध्ये, कसं काम केलं, हे काम तुम्हाला मी दाखवायचं या ठिकाणी करणार आहे. आणि हे काम दाखवल्यानंतर मला असं वाटलं की यांनी इतक्या उच्च लेवलचं काम केलेलं आहे, इतकं जागतिक दर्जाचं काम यांनी केलेलं आहे का त्या अधिकाऱ्यांना, त्या इंजिनियरला आणि त्या ठेकेदाराला यांना सगळ्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करायचं आहे. मी बघाल ह्या कामामध्ये साईडची जी कामं आहेत दोन्ही साईडची, रस्त्याच्या पलीकडं इकडं आणि इकडं ह्या साईडला दोन्हीकडं यांनी ब्लॉक बसवलेले आहेत. परंतु एक हे जे दुकानदार आहेत आमची शहाणे साहेब, हा बिचारा यांच्या कामाचा दर्जा ह्याला माहीत होता. यांच्या कामाचा दर्जा यांना माहीत असल्या कारणाने त्या बिचाराने त्याच्या स्वतःचा वाटा स्वतः काढून घेतला, अतिक्रमण काढलं. आणि अतिक्रमण काढल्यानंतर हे समोर जे ब्लॉक त्यांनी बसवलेले, हे ब्लॉकची क्वालिटी तुम्ही बघा कशी बसवलेली आहेत. हे तुम्हाला कळलं का नगरपंचायतचं काम आणि स्वतः केलेलं काम याच्यामध्ये काय फरक असतो हे तुम्हाला कळलं. त्यांनी स्वतः हे काम केलेलं आहे, एकदम उच्च दर्जाचं काम त्यांनी, म्हणजे हकीकतमध्ये खऱ्या ह्याच्यामध्ये त्यांनी एकदम स्वच्छ प्रतिमेचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि हे बघा, हे नगरपंचायतीचे बसवलेले हे जे आहेत ब्लॉक, हे बघा. आणि हे ब्लॉक बसवत असताना तुम्ही काय करायला पाहिजे, साईडचे ड्रेनचं पाणी कुठं जाईल, पावसाचं पाणी कुठं जाईल, याच्यासाठी काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे याचं कोणतंही प्लॅनिंग नाही. बघा हा चेंबर, आता हा चेंबर ह्या बाबांच्या घरासमोरच आहे. डायरेक्ट हा चेंबर घरातून त्यांनी निघाला का पहिले त्यांना चेंबरवरती जावं लागतं. आणि हे चेंबरवरती गेल्यानंतर हा चेंबरवरती आहे आणि रस्ता खाली आहे. पाऊस झाल्यानंतर हा पावसाचं पाणी यामध्ये कुठं जाईल, हे पावसाचं पाणी कुठं जाईल, लोकांच्या घरामध्ये शिरल. हा एक गावठाण आहे, या गावठाणामध्ये पाण्यासाठी दुसरा कोणता प्रवाह नाही. हे दुसरीकडं म्हणजे ज्या ठिकाणी शेती आहे, ज्या ठिकाणी खुलं वातावरण आहे, ज्या ठिकाणी खुले मैदान आहे, त्या ठिकाणी पाऊस किती जोरात झाला तरी त्याला पाणी झालं, त्याला वाव असतो. परंतु ह्या ठिकाणी तुम्ही बघाल त्या प्रत्येक चेंबर जे आहेत त्यांनी हे चेंबर सगळे जे आहेत हे म्हणजे रस्त्याच्या वरती आहेत. आणि इतकं उच्च दर्जाचं काम ह्या ठेकेदारांनी आणि नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. तुम्ही बघा या पुढं जसं तुम्ही पुढे याल हे चेंबर बघा, हे चेंबर पण कशी पुढे आहेत बघा, वरती आहे बघा. आणि हे त्या कोणत्या पद्धतीने कसे बसवलेले ब्लॉक आहेत बघा. एकही ब्लॉक, हा ब्लॉक कोणताही बसवताना कोणताही ब्लॉक कोणता लेवल नाही, कोणती लाईन डोअर नाही, कोणतं काय कामाची पद्धत नाही, एका लाईनीमध्ये जे काम व्हायला पाहिजे काय नाही. आता त्यांनी हे काम कमीत कमी पाठीमागचे 15 दिवस चाललं होतं. परंतु काल जेव्हा एक माझी मुलाखत आली त्याच्यानंतर यांनी हे काम रात्रंदिवस करून या पद्धतीने काम केलं. आता ह्या भगिनीने आज घरातून बाहेर निघायचं तर पहिले हे चेंबरून कसं जायचं, हे चेंबरून कधी पाय सटकला किंवा पडली ती एखादी भगिनी तर ह्याला जबाबदार कोण. हे अशा पद्धतीने उच्च दर्जाचं काम या ठिकाणी हे मंचरची नगरपंचायत हे करत आहे. त्याच्या अधिकाऱ्यांना हे दिसत नाही का हे चेंबर जे आहेत हे पाण्या जाण्यासाठी हे रस्त्याच्या लेवलला किंवा त्याच्या खाली पाहिजे.
तर त्याच्यामुळं पावसाचं पाणी, भविष्यात येणारं पाणी किंवा एखाद्या ठिकाणी काय ड्रेनेज कधी जाऊ झालं तर हे पाणी ह्याच्यामध्ये चेंबरमध्ये जायला पाहिजे आणि हे प्रवाहामध्ये निघून जायला पाहिजे. हे पाणी जाणार कुठं? इथून तुम्ही कधी बघितलं तर वरून खालपर्यंत असा उतार दिलेला आहे. हा पाणी जेव्हा प्रवाहाने येईल तर खालची जी घरं आहेत त्या घराच्या घरामध्ये पाणी घुसल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही बघा कोणत्या पद्धतीने. आणि ही जी कामं आहे ही पाठीमागचे 15-20 दिवस हे कामं चालली होती. पण जेव्हा त्यांना काल सांगितलं त्यांनी डे अँड नाईट काम करून हे काम त्यांनी या ठिकाणी संपवायचं, फक्त संपवायचं, काम संपवायचं. त्याची क्वालिटी, त्याची काही म्हणजे बघायची लेवल बिवल हे काही न बघता त्यांनी अशा पद्धतीने ही सगळी कामं केलेली आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही कधी कुठेही बघितलं तर तुम्हाला बघा सगळ्या चेंबरवरती पाणी चालणारच नाही. हे पाणी या ठिकाणी पावसाचं पाणी जाऊच शकत नाही, अशी परिस्थिती प्रत्येक ठिकाणी आहे. आणि अशा पद्धतीने हे कामं चाललीत. आणि हे सगळं काम करणारे राजकीय पुढाऱ्यांचे बगलबच्चे आहेत. त्याच्यामुळं अधिकारी जे आहेत हे अधिकारी घाबरलेले आहेत. अधिकारी त्यांच्यावरती त्यांच्यावरती कारवाई करू शकत नाही. अधिकाऱ्याची हिंमत नाही त्यांना आरे करून बोलण्याची, कारण आरे करून बोललं तर वारे करून त्यांच्याकडून लगेच उत्तर येतं. अशा पद्धतीने हे मंचरचं, गावठाणाचं वाट लावायचं काम हे राजकीय नेते आणि ठेकेदार आणि नगरपंचायतचे लोक करतात. तुम्ही अजून पुढं फार शेवटपर्यंत कुठेही तुम्ही बघितलं तर आता अजून तर इथं काम पूर्ण अपूर्ण आहे. बघा ही लेवल, इकडे या, ही लेवल बघा. आता ही लेवल बघा तुम्ही कशी पद्धतीने यांनी केलेली आहे, काय याची फिनिशिंग आहे, काय याची लेवल आहे, कसं यांनी सोडलंय. आता तुम्ही जेव्हा यांना सांगाल तर म्हणतील अहो ते काम शिल्लक राहिलंय आणि हे काम शिल्लक राहिल्यानंतर आम्ही तो काम करणार आहे. अशा पद्धतीने ही कामं सगळी चाललेली आहे. खाली पण चेंबर आहे, हा पण चेंबरवरती आहे. आता ती गाडी जरी ती खेळून लावलेली आहे, तो चेंबर, तो लाईट चेंबर आहे, हेवी चेंबर तिथं वापरायला पाहिजे. याच्यावरून गाडी गेली, काय गेली तर उद्या भविष्याला चेंबर फुटणार, परत ह्याच्यामध्ये माती जाणार आणि हा चेंबर जाम होणार. अशा पद्धतीने ही सगळी केलेले आहे. हा चेंबर फुटलेलाच आहे ऑलरेडी. तसा हे सगळं म्हणजे ह्या पद्धतीने जी कामं आहेत ही कामं अशा ह्या पद्धतीने बोगसगिरीची कामं सगळी या ठिकाणी चाललेली आहेत. तुम्ही बघा कोणत्याही आणि गावठाणामध्ये प्रत्येक व्यापाऱ्याची तक्रार आहे, परंतु व्यापारी काय विचार करतो का आम्ही व्यापारी आहोत, राजकारणी लोकांच्या सध्या नादी लावून काय फायदा नाही. कारण राजकारण ज्या पद्धतीने महाराष्ट्रात किंवा देशात चाललेलं आहे, सामान्य माणूस ह्याला घाबरतो, व्यापारी ह्याला घाबरतात. ह्याला कुणी ह्याचे बोल येऊन व्यापारी काल संध्याकाळी जेव्हा इथं थोडीशी तक्रार झाली ब्लॉक बसवण्यावरून, बरेच व्यापारी 4-5 व्यापारी चांगले व्यापारी येऊन मला भेटले आणि मला सांगितलं का राजूभाई आमच्या घराच्या बऱ्याच ठिकाणी पण अशीच वाट लावलेली आहे, परंतु आम्ही काय करणार. आता बघा पुढचं प्रत्येक ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी त्यांनी अतिक्रमण काढून थोडं काम करायला पाहिजे त्या ठिकाणी त्यांनी हे काम केलेलं नाही आहे. अशा पद्धतीने सगळं काम चाललंय. बघा हे पुढं या तुम्ही अजून इथं तर मंदिर आहे, या मंदिराच्या पुढं समजा त्यांनी काय केलेलं नाही आहे. मंदिरापुढं त्यांनी एकदम छान स्वच्छ असं कारभार करायला पाहिजे, परंतु अजून मंदिरासमोरचा भाग काय त्यांनी काढलेला नाही. परंतु बिल देताना, हिशोब करताना मी संपूर्ण पट्टी मोजून देणार. हे बघा इथं बघा इथपर्यंत अपूर्ण काम केलं आहे. फक्त जिथं गडबड झालेली आहे, जी लोक याच्यामध्ये नावं घेतात किंवा जी लोक ह्याच्यामध्ये आवाज उठवतात त्यांचं तिथलं काम संपून या ठिकाणी काम केलेलं. बघा हा रस्ता यांनी जॉईंट केलेला आहे, हा रस्ता जॉईंट केला बघा इथं. अजून याच्यामध्ये काही सिस्टम नाही आहे. आता बघा हा चेंबर आत्ता का म्हणजे नवीन काम आहे. हे बघा चेंबर तुटून आणि चेंबरमध्ये आता हा खाली गेलेला आहे. असे चेंबर हे रस्त्याला वापरायला पाहिजे का? मग हे चेंबरचे पैसे आता हे जे नुकसान झालं याचं कोण नुकसान करणार, याचं नुकसान भरपाई कोण देणार, कशा पद्धतीने देणार. हे चेंबर आजच तुटले. याची क्वालिटी बघा, इकडं बघा बाबा सुताना कसा तो कोपरा आहे, काय लेवल फिनिशिंग, काय RCC काम, असं कोणतंही काम या ठिकाणी यांनी केलेलं नाही आहे. संपूर्ण हा रस्ता जो आहे वरपर्यंत तुम्ही जेव्हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून तर आवल्या दर्गापर्यंत कधी तुम्ही जाल तर ह्याच पद्धतीने अशा पद्धतीने यांचं काम केलेलं आहे. बघा आता या ठिकाणी बघा ही फिनिशिंग त्यांची. चेंबरच्या साईडचं सगळं काढलेलं नाही आहे, चेंबरच्या साईडनी माती टाकलेली आहे आणि साईडला ब्लॉक बसवलेत. आता हे कधी हे काम करणार त्यांना माहिती आहे. असे टप्प्याटप्प्याने जेव्हा एक ठिकाणी आपण जेव्हा काम सुरू करतो तर ते काम शेवटपर्यंत त्याच मार्गाचं काम संपूर्ण होऊन ते काम फिनिश व्हायला पाहिजे. पण त्यांनी तसं काही केलेलं नाही आहे. त्यांच्या मनात जसं येईल ठेकेदाराच्या आणि इंजिनियरच्या मनात कुठं हा दुकानदार थोडीशी तक्रार करतो ना किंवा हा दुकानदार काय बोलणार मग त्याला खुश करून टाकायचं, कसं तरी त्याला काम करून देऊन टाकायचं. तो बिचारा काय बोलत नाही, तो व्यापारी असल्यामुळे तो या भानगडीत पडत नाही. परंतु ह्या ज्या पद्धतीने ही कामं चाललेली आहेत तुम्ही आता इथं बघा यांच्या घरासमोर चेंबर येतं, हे जुनं घर आहे. आता हे जुनं घर जेव्हापासून मी लहानपणापासून बघतो ह्याची उंची जी आहे, या घराची उंची ह्या रस्त्यापेक्षा बरीच कमीत कमी 1 फूटपर्यंत उंची होती. रस्ता होत आज ही परिस्थिती आली आहे तर त्यांच्या घराची लेवल आणि ह्या रस्त्याची लेवल हे एक झालेली आहे. मोठ्या प्रवाहात कधी पाणी या ठिकाणी कधी आलं त्यांच्या घरामध्ये ते पाणी शिरणार आणि त्यांना ह्याचा त्रास होणार. त्यावेळेस नगरपंचायत कोणताही अधिकारी किंवा हा ठेकेदार किंवा हा कोणताही राजकीय पुढारी यांच्या मदतीला इथं येणार नाही. कारण गावठाणामध्ये ठराविक लोक आमच्यासारखी या ठिकाणी काम करणारे आहेत.
आणि बाकीचे लोक सगळे इथं जे आहेत ते बाहेरच्या राजकारणात आणि ठेकेदारीच्या पद्धतीमध्ये कमिशनमध्ये तिथे मग्न झालेली आहेत, तर त्यांना ह्या बाबींचं सगळं काही घेणं देणं नाही आहे. बघा तुम्ही कशी क्वालिटीचं काम आहे, बघा हे चेंबर कसं कोणत्या पद्धतीने बसवलेलं आहे. कधी चेंबर खाली आहे तर कधी चेंबर वरती आहे, कधी काय पद्धत आहे कामाची काय अजून त्याच्यामध्ये समजत नाही. बघा इथं तर नवीन शोध लावला आहे, एवढा मोठा पाईप टाकला आहे त्या चेंबरमध्ये, हा नवीनच शोध दिसतोय मला. काय प्रकार आहे मला या ठिकाणी रस्त्याची लेवल बघा, हे बिचारांचं घर बघा, हे बिचारांचं घर इथं आहे का लेवल, त्या बघा तिथून तरी क्रॉस केलं आहे. बघा यांनी क्रॉस का केलं, याचं कारण असं आहे का ह्यांनी हे वरतून खाली का केलं की इथं वरती एवढं मोठी वरती चेंबर आलेला आहे. हा हे चेंबर त्यांनी करायचं काय, कसं त्यांनी झाकायचं आहे चेंबर, हे चेंबरमध्ये पाणी जाणार कसं, आणि ह्या पाण्यामध्ये पावसाचं पाणी आलं तर शेवटी माणूस आपल्या घरात पाणी शिरू नये म्हणून त्याच्यासाठी तो काहीतरी सेफ्टी करतो आणि त्याच्यासाठी त्यांना इथं रस्त्याच्या बाजूला सगळं प्लेन बसवले, परंतु ह्यांना असं क्रॉस करून या ठिकाणी बसवावं लागलं. चेंबरच्या ह्यामुळं यांच्या घराचं म्हणजे तुम्ही कधी बघा तर घराचा शोज बिघडला अख्खा, घराची म्हणजे व्यवस्था जी आतमध्ये जाण्याची ती सगळी बिघडलेली. हे सगळं फुकट पैसा कमवायचं काम आणि सगळी टोळक्याचं जे गँग आहे ही गँग, या गँगचं काम सगळं अशा पद्धतीने हे काम चाललेलं आहे. तुम्ही बघा अजून या ठिकाणी काही केलेलं नाही आणि हे सगळं पद्धत जी आहे हे काम करायची जी पद्धत आहे ही चुकीच्या पद्धतीने चाललेली आहे. तुम्ही इथं बघू शकता का ही जी PCC त्यांनी केली होती, या PCCला त्यांनी आजपर्यंत पाणी पण मारलेलं नाही आहे. सिंगल वेळा यांनी या ठिकाणी या PCCला पाणी मारलेलं नाही आहे. पाणीचं काय कारभार नाही आहे, काही बिलकुल याच्यामध्ये तडजोड नाही आहे आणि अशा पद्धतीने बोगसगिरीचं काम या ठिकाणी सोलिंग केलं आहे. ते सोलिंग सगळं मातीचं सोलिंग आहे. 20 दिन से बोल रहे हो, 20 दिन से हो रहे हैं और उधर सामने खाली मट्टी का ढीक है, उसके ऊपर माल डाले हैं उन्होंने. ऐका हे सामान्य माणसाची प्रतिक्रिया आहे. काम केलं आहे, खाली माती टाकली आणि माती टाकून त्याच्यावरती कोणत्या प्रकारचं सोलिंग ग्रुपचं काय सोलिंग केलं नाही आणि काही नाही केलं, त्याच्यावरती माल टाकून त्यांनी बंद केलं नाही. इथं आता हा अजून हा टप्पा तासाच आहे काम. आता त्याच्या दुकानात लोक त्याची रोजीरोटी आहे, रमजानचा महिना आहे आणि त्याला रोजीरोटीचा त्याचा प्रश्न आहे. लोकांनी महिलांनी लहान मुलांनी कसं वरती यायचं, कसं वरती चढायचं, अशा पद्धतीने बोगसगिरीचं काम हे नगरपंचायतचे लोक आणि ठेकेदार या ठिकाणी करत आहे. हे जे ब्लॉक आहेत हे ब्लॉक तुम्ही बघताय तर हे ब्लॉक हे यांनी स्वतः बसवलेले, यांनी काढलेले ब्लॉक नाही आहे. कारण यांना माहिती होतं का शेवटी नगरपंचायत कोणत्या क्वालिटीने काम करणार, काय आपली पात्रता दाखवणार, जागतिक दर्जाचं काम कसं करणार नगरपंचायत हे त्यांना माहीत असल्यामुळं त्यांनी इथले ब्लॉक काढले नाही. हे ब्लॉक त्यांनी स्वतः बसवलेले आहेत. आता ह्यांना बिलं काढताना हे बिलं कशी काढणार, तुकड्या तुकड्याची बिलं काढणार का एकच पट्टीची बिल काढणार, हा पण एक संशोधनाचा हा ठिकाणी या ठिकाणी विषय आहे. तुम्ही पुढं बघा, पुढं जसं जसं तुम्ही पुढे याल तशी तुम्हाला आता इथं पण हा चेंबरवरती आहे. यांचं आता पाणी कसं जाईल चेंबरचं, पावसाचं पाणी कधी भयंकर स्वरूपात कधी मोठ्या प्रमाणात कधी आलं तर कसं हे पाणी ह्या चेंबरमधून जाणार. तर पंचायतने एक संशोधन करायला पाहिजे, एक घरं उचलण्याची मशीन त्यांनी आणायला पाहिजे का जसं यांनी रस्त्यावरती केले तसे प्रत्येकाचं घर उचलून यांनी त्या घराखाली सेटिंग लावून पॅकिंग टाकून ते घर वरती उचललं पाहिजे, असं मशीन यांनी आणायला पाहिजे. कारण हे नगरपंचायतचे अधिकारी आणि ठेकेदार हे काही पण करू शकतात, एखादं घर उचलू पण शकतात, एखादं घर नेऊ पण शकतात, काही पण करू शकतात. अशा पद्धतीचं हे सगळं काम या गावठाणामध्ये करून हे गावठाणाची वाट लावायचं काम या ठिकाणी यांनी चालवलेलं आहे आणि हे याच्याकडे कुणीही लक्ष देत नाही. कोणताही कार्यकर्ता किंवा कोणताही नेता हे करत नाही. फक्त आलेले पैसे कार्यकर्ते कसे जिवंत राहतील, विकास 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 म्हणजे काय, माझ्या दृष्टिकोनातून विकासाची व्याख्या जी आहे ती नेत्यांनी आणलेला पैसा, कार्यकर्त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वापरला जाणारा जो पैसा आहे त्याचं नाव विकास आहे, अशी ही माझ्याकडून विकासाची ही व्याख्या आहे. परंतु ही व्याख्या करत असताना बघा ना तुम्ही कोणत्या पद्धतीने क्वालिटीचं काम आहे, काय आहे ते कसं केलेलं आहे. आता ह्याच्यावरती इतकी बारीक टाकलेली आहे, खरं म्हणजे ह्याच्यावरती जे टाकताना ह्याचे सांधे भरण्यासाठी बारीक जे डस्ट असतं ते बारीक डस्ट टाकायचं असतं का त्या साध्यामध्ये जाऊन ते डस्ट बसायला पाहिजे आणि त्याच्यावरती हा रस्ता जो आहे तो व्यवस्थितपणे एकदम चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. परंतु यांनी त्याच्यावरती जी कच टाकलेली ही कच मोठ्या प्रमाणात जाड्या प्रमाणात टाकलेली आहे. हे भविष्यात हे ब्लॉक जे आहेत एक पावसाचं पाणी कधी या ब्लॉकवरून कधी गेलं तर एकही ब्लॉक या ठिकाणी नीट सरळ राहणार नाही आणि हे जाणार. हे पैसे कोणाचे जातात, मी तुम्हाला वारंवार सांगतो मंचरकरांनो, जागृत व्हा, यांच्याशी प्रश्न विचारा. यांनी भरमसाठ करवाढ केलेली आहे, हे करवाढचे पैसे आपले जातात, आपण करवाढचे पैसे भरतोय, नाही भरलं की आपले 2% दंड लावतात आणि ह्या पद्धतीने आपल्याकडे वसूल करून या पैशाचा असं उधळमाप आणि आपल्या पैशाचा दुरुपयोग या ठिकाणी चाललेला आहे. तुम्ही बघा प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीने यांनी काम केलंय. हे पण कधी तुम्ही घर बघितलं कधी तर तुम्ही आला हे ब्लॉक आणि हे ब्लॉक वेगळे दिसतात. हे ब्लॉक यांनी स्वतः बसवलेले आहे, हे पहिलेच बसवलेले आहे, त्यांनी हे काम केलेलं नाही, हे काढलेलं नाही. आता हा जो डस्ट या ठिकाणी दिसतोय या डस्टच्या खाली एक चेंबर आहे, पण त्या चेंबरची अवस्था आज काय झाली असेल ती आपण काहीही सांगू शकत नाही. त्याच्यावर त्यांनी आणून ती बारीक डस्ट टाकलेली आहे आणि हे सगळं लफडे यांची मिटवण्यासाठी हे काम जे काम 15 दिवस नाही चाललं होतं हे काम त्यांनी एका रात्रीमध्ये इथून तिथपर्यंत संपवलंय आणि डस्ट टाकून त्याच्यावरती त्यांनी सगळं अशा भानगडी ह्या मिटवायचा प्रयत्न केलाय. परंतु एक लक्षात ठेवा, हे असं मिटणार नाही.
हे बघा इथं पण बघा ज्या पद्धतीने काम केलंय. पुढे तुम्ही जसं जसं तुम्ही पुढे याल इथं बघा इकडे या, यांनी एक लाईन दोरी याला बांधायला पाहिजे होती, तार यांनी बांधायला पाहिजे होती आणि त्या पद्धतीने हे काम करायला पाहिजे होतं. परंतु तुम्ही बघताय का ही ब्लॉकची जी साईज आहे, हे माझं पाय बघा, ब्लॉकची जी साईज आहे रस्त्याच्या वरती आहे. हे रस्त्याच्या वरती यांनी का ठेवलंय याची कारण आहे, कारण त्यांनी खालचं सोलिक पीसीस जरी चांगलं केलं असतं तर हा ब्लॉक खाली बसण्याची शंका त्यांना उद्भवली नसती. ब्लॉक खाली बसू नये, यांचं पितळ उघडं पडू नये म्हणून त्यांनी हा रस्ता जो आहे आपला प्लिनच्या म्हणजे रस्त्याच्या वरती यांनी हा ब्लॉक बसवायचं पाप यांनी या ठिकाणी केली. आणि प्रत्येक ठिकाणी कोणतीच पुढची लेवल पण नाही, पाठीमागची पण लेवल नाही, कुठं काय सोडलं त्यांना काय माहीत नाही. आता हे दुकान बघा, हे दुकान परत त्या सगळं ह्याला वरती उचलावं लागणार आहे. आणि ह्या वरती उचलायची जे घर वरती उचलण्याची मशीन जी आहे हे नगरपंचायतने ऑर्डर केलेली आहे जापानला, आणि जापानमधून ती मशीन या ठिकाणी येणार आहे. आणि ते ठेकेदार आणि नगरपंचायतचे अधिकारी हे या ठिकाणी जापानला त्यांनी ऑर्डर दिलेली आहे मशीनचं. आता ह्याला हे आतून प्रेसिंग करणार आणि हे घर असं वरती उचलणार, घर वरती उचलून त्याच्यामध्ये पॅकेट टाकणार. म्हणजे हे घरात आता हे डायरेक्ट दरवाजा लॉकच झालेला आहे. तुम्ही बघा डायरेक्ट दरवाजा लॉक आहे आणि हा दरवाजा उघडू शकत नाही, हा दरवाजा उघडूच शकत नाही अशी परिस्थिती. आता त्या बिचाराला हे दरवाजा कापून याला वरती करावं लागेल, त्याला खर्च करावा लागेल. नगरपंचायत हा खर्च देणार आहे का, ठेकेदार हा खर्च देणार आहे? नाही देणार. म्हणून तुम्हाला म्हणलं का जापानहून नगरपंचायतने एक मशीन मागवलेली आहे. बिल्डिंग आहे ती अशा रस्त्यावरून वरती उचलणार आहे आणि त्याच्यावर खालती पॅकेट टाकून कॉन्क्रीट करून आणि ती बिल्डिंग परत त्याच्यावरती ठेवणार आहे. म्हणजे भविष्यात हे पाणी जे आहे हे असं पाणी कोणाच्या दारात खिडकीत जाणार नाही. हे बघा खाली जी पीसेस गेलेली आहे ते एकदम बोगस पद्धतीची पीसेस गेलेली आहे. म्हणजे ह्या पीसेसमध्ये कोणताही धर्म नाही आहे. खाली जे मुरुम टाकून त्यांनी सोलिंग करायला पाहिजे होतं ते सोलिंग त्यांनी केलेलं नाही. तर अशा पद्धतीने जेव्हा हे काम होईल तर मी मंचरकरांना पुन्हा एकदा विनंती करतोय, मंचरकर जागे व्हा. यांनी भरमसाठ पट्टीवाढ केलेली आहे. चाकणला पट्टीवाढ केल्यानंतर तिथल्या आमदारांनी तिथं स्टे आणला. आपल्या लोकप्रतिनिधींना ह्या संदर्भात लक्ष घालायला वेळ नाही. कारण कसं वेळ काय आहे, कारण लोकांचा फायदा होईल ना त्याच्यामध्ये. ह्यांना काय नाही, ह्यांचे कार्यकर्ते पोसायचे, ह्यांचे कार्यकर्ते मोठे करायचे. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, विकासाची व्याख्या यांची अशी आहे तर नेत्यांनी आणलेला पैसा कार्यकर्त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वापरला जाणारा जो पैसा आहे त्याचं नाव विकास आहे. असा ह्या विकासाच्या कामाला मंचरकरांना जागे व्हा आणि ह्या कामाची सखोल चौकशी करून याचं कोणत्याही प्रकारचं पेमेंट निघालं नाही पाहिजे. यांना पेमेंट होता कामा नाही अशी या ठिकाणी मी नगरपंचायतकडे मागणी करतो. आणि मी पुन्हा एकदा आपल्या मंचरकरांना आव्हान करतो का आपण जागे व्हा, नाही तर भविष्यात या मंचर गावठाणामध्ये तुम्हाला नीट चालता येणार नाही, फिरता येणार नाही, काही करता येणार नाही अशी परिस्थिती तुम्हाला या ठिकाणी उद्भवणार. आणि कोणत्याही नेत्याला काही पडलेलं नाही मंचर गावठाणामध्ये. पुन्हा एकदा सांगतोय, इथले व्यापारी ह्या कामापायी या सगळ्या समस्यापायी उद्ध्वस्त झालेत. गावठाणामध्ये एक व्यापारी नीट राहिलेला नाही, ठराविक दुकानं या ठिकाणी शिल्लक राहिलेली आहेत. बाजारमध्ये सुखसुकाट असतो, फार शोक असतो. तर ह्याच्याकडे फक्त मतांच्या वेळी व्यापाऱ्यांच्या मिटिंगा घेतात, व्यापाऱ्यांना चांगलं गोड कोणतात, पण त्याच्यानंतर त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही, इथल्या गावकऱ्यांकडे लक्ष देत नाही. पुन्हा एकदा हा जो गावठाण आहे याच्यामध्ये जास्त करून सगळे बारा बलुते राहतात, अल्पसंख्याक राहतात. याच्याकडे म्हणून यांचं लक्ष नाही का काय कधी कधी प्रश्न असा पडतो. परंतु ह्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो का आपण जे काही करताय आणि जे काही बोलताय हे चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे. म्हणून मंचरकरांना जागे व्हा, यांना जाब विचारा आणि पैशाचा उधळ माफ हा थांबवा आणि यांची सखोल चौकशी करून याचे बिल यांनी अदा करू नये. आता लोकांचं म्हणणं असं आहे, वागताय तुम्ही का जो काही काम घेतलंय तो येत नाही, तो आणि काय लोकांचं म्हणणं तो येतो आपल्याला रात्रीच्या सुंबती काम चालू आहे, दिन के काम करणे. बघा आता लोकांचं म्हणणं आहे का रात्रीचे कामं चालू आहेत, दिवसा कामं करत नाहीत. तर ह्या ज्या बाबी आहे ह्या सगळ्या गोलमेल आहे, बाहेर गोलमेल आहे, सब गोलमेल है, सब मिले हुए हैं, सब इसके अंदर बटे हुए हैं, सब साथ में एक दूसरे के हिस्से के अंदर बटे हुए हैं, सब मिले हुए हैं. और मिलने के बाद में जो भी मिलेगा वो सब मिल बांट के खाने का, इसका नाम ही विकास है. जय यासाठी या सगळ्या समस्या या ठिकाणी मांडल्या. लोकांनी याच्याकडे बारकाईने लक्ष द्यावे, यांना प्रश्न विचारावे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.